हळदी कुंकू हे शुभत्वाचे आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. हळद ही मंगलतेसाठी आणि कुंकू हे सौभाग्य आणि समृद्धीसाठी वापरलं जातं. हळदी कुंकू समारंभामुळे स्त्रिया एकत्र येऊन स्नेह आणि संवाद वाढवतात. हा कार्यक्रम एकमेकांशी नातेसंबंध दृढ करणारा असतो. मकर संक्रांतीनिमित्त आणि हजारो महिलांना एकत्र करण्यासाठी अर्चनाताई अजय बोरस्ते यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलाय. हा कार्यक्रम बालगणेश उद्यान येथे पार पडला. सलग 3 वर्षापासून अर्चनाताई महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. त्याचबरोबर संपूर्ण वर्ष महिलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे खेळ अर्चनाताई आयोजित करत असतात. त्याचबरोबर त्यांनी 36 मुली दत्तक घेतल्याचं देखील सांगितलं. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण अर्चनाताई बोरस्ते यांच्या सोबत आहोत. त्यांनी हजारो महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलाय. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी कसं नियोजन केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती. नमस्कार. नाशिक आज बाल गणेश मध्ये दरवर्षी 25 वर्ष झाले आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम अरेंज करतो आणि जो पूर्ण महिला येतात, आमच्या वॉर्डातल्या सगळ्याच बायका येतात आणि खूप मजा करतात. आणि फक्त त्यांच्यासाठीच करतो की बऱ्याच जणांना कोणीच नाही असं सिंगल असतात, त्या निमित्ताने ते सगळे एकत्र येतात आणि मजा करतात. वेगवेगळे गेम्स होतात आमच्याकडे, सगळ्यांनी खूप हे केलं, मजा केली त्याच्यामध्ये. ताई, तुम्ही वर्षभरात कोणकोणते अजून वेगळे कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असता? दत्तक मुली घेतल्या आहेत, 36 मुली दत्तक घेतल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्चीचे स्नॅचिट गाणे आणि मनोरंजनाचे खेळ या समारंभात घेण्यात आले. यावेळी अनेक महिलांनी त्यांना कार्यक्रमाविषयीचा प्रतिसाद नोंदवला. आता आपल्या सोबत आहेत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अँकर शिल्पाताई. तर आपण त्यांना असे प्रश्न विचारणार आहोत की त्यांनी महिलांसाठी कोणकोणते खेळ आयोजित केले. नमस्कार. तर अर्चनाताईंसाठी हे माझं 3रं वर्ष आहे की त्यांच्यासोबत मी हा कार्यक्रम करते. आणि महिलांचा जो उत्साह असतो, जी एनर्जी असते, तुम्हाला व्हिडिओज मधनं कळणारच आहे. इतके गेम्स घेतात आम्ही. स्नॅच इट आहे, अगदी संगीत खुर्ची, जो इतका जुना गेम आहे पण तरीही लोक खूप त्याला एन्जॉय करतात. आणि भरपूर गिफ्ट्स आपण त्यांना दिलेले आहेत. ग्रुप गेम्स घेतले. असेही गेम्स होते की जिथे एकाच वेळेस 40-40 महिला त्या गेम मध्ये सहभागी होत होत्या आणि सगळ्यांनी खूप धमाल केली. आम्ही खूप डान्स पण केलाय बॉलिवूड गाण्यांवर. आणि अशा पद्धतीने अर्चनाताई, कॉंग्रॅच्युलेशन. त्या खूप छान छान असे अगदी उत्सव, अतिशय उत्सवासारखा हा कार्यक्रम असतो, आनंदोत्सव असतो. आणि त्यांच्यामुळे सगळ्या महिलांना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही असा वेळ स्वतःसाठी मिळतो आणि त्या सगळ्या ते छान एन्जॉय करत असतात. सो अर्चनाताई बोरस्ते यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला, तर तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार, मी श्रद्धा दुसाने. सर्वात पहिले तर अर्चना वहिनींनी महिलांसाठी इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिलेला आहे. आज त्यांच्यामुळे आज अनेक महिला त्यांच्या घरदाराचे पूर्ण सगळे दिवसभराचे कामं करून आणि इथे फक्त त्या आनंदात, उत्साहात मिसळून जाण्यासाठी आलेले आहेत. आणि वहिनींचा एक नाही तर असे अनेक कार्यक्रम वहिनी वर्षानुवर्ष राबवत असतात. आणि त्यांना फक्त त्यांचं एकच आहे, महिलांना जेवढा आनंद देता येईल, लहान मुलांना त्यांच्याकडून जेवढा आनंद देता येईल तेवढ्या ते देण्याचा प्रयत्न करतात. आज 4 वाजेपासून इथे भरभरून गर्दी ओसंडून चाललेली आहे महिलांची. तुम्हाला लक्षात येईल, महिलांसाठी अनेक प्रकारचे इथे खेळ ठेवलेले आहेत. विविध प्रकारचे महिला डान्स केलेले आहेत, नाचलेले आहेत विविध गाण्यांवरती छान अतिशय प्रकारे. त्यानंतर महिलांनी नाश्ता केलेला आहे छान प्रकारे. आणि महिला दिवसभराचे त्यांचे सगळे कामं विसरून आज संध्याकाळ फक्त महिलांसाठी वहिनींनी दिलेली आहे आणि महिलांनी त्याचा खूप आनंद लुटला आहे. नाशिक लोकशाहीला न्यूज दिल्याबद्दल मी ताई तुमचे मनापासून धन्यवाद करते. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.